नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजण गाजराचा हलवा बनवतात. तो गाजर खिसून बनवतात, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे गाजरं उकडून त्याचा हलवा कसा बनवायचा ते. तर अशी गाजरं त्याचं दोन्ही साईडनं कट करून घेतलं आणि नंतर अशी गाजराच्या वरती जे हे आलेलं असते केसरासारखं ते काढून पूर्णपणे घ्यायचं आणि नंतर गाजराचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. कुकरमध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकायचं आणि त्याच्यात जे गाजराचे तुकडे केले आहेत ते टाकून कमी गॅसवरतीच ते गाजराचे तुकडे परतून घ्यायचे. असं केल्यामुळे गाजराच्या हलव्याला पण वेगळंच टेक्स्चर येतं आणि चव पण खूप छान लागते. तुम्हाला पण जर गाजर खिसायचा कंटाळा येत असेल, नाहीतर कमी वेळ असेल गाजर खिसण्यासाठी, तर तुम्ही असं ट्राय करून बघू शकता. खायला पण छान लागतो. मग नंतर त्याच्यात असं 1 कपभर दूध ओतायचं आणि तर असं कुकरला झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या तरी करायच्या आणि इकडं तोपर्यंत काजू बदाम चिरून घ्यायचं. तर असं बदाम उभंच चिरून घ्यायचं आणि नंतर हे काजूचे पण तुकडे करून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे असं बघा गाजर शिजले. तर हे गाजर एका कढईत मी काढून घेतलं आणि ते आता मॅश करायचं आहे, पण माझ्याकडं मॅशर नाही, त्यामुळं मी असं जरा उलटण्यानं बारीक करून घेतलं आणि नंतर तांब्या घेतला आणि त्या तांब्यानंच असं मऊ करून घेतलं, म्हणजे बारीक करून घेतलं. तर अशा प्रकारे हे असं बारीक झालंय बघा. नंतर गॅस पेटवला आणि त्याच्यावरती ती कढई ठेवून जरा परतून घ्यायचं. नंतर असं हे जरा परतून घ्यायचं आणि त्याच्यात हे अर्धा किलो गाजरं होती, त्यासाठी 1.5 कप तरी साखर लागतेच. त्यामुळं मग आणि तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर 1 कप साखर टाकली तरी चालते. नंतर त्याच्यात साखर टाकल्यामुळं अशी साखर विरघळली, त्यामुळं पाणी भरपूर सुटले. मग असं परतून घ्यायचं आणि त्यातलं जरा पाणी आटल्यानंतर त्याच्यात आपण काजू आणि बदाम चिरून ठेवलेलं ड्रायफ्रूट टाकायचं आणि ते एकसारखं हलवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात वेलची पावडर ती टाकायची. वेलची पावडर ही शेवटीच टाकायची, कारण अगोदर टाकली तर तिचा वास निघून जातो. त्यामुळं तर असा हा गाजराचा हलवा तयार झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय, धन्यवाद.